नमस्कार मैत्रिणींनो, कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते। आज कुरडया भिजत घालायच्या विसरले मी, तर म्हटले चला छान अशी भाजी बनवूया तशीच बरं का। तर मस्तपैकी जिरे मोहरी हिंगाची फोडणी द्या, कढीपत्ता टाका, लसूण लालसर परतून घ्या आठवणीने आणि कांदा परतवत टाका, जितका तुम्हाला कुरडईच्या भाजीला टाकायचा तितका। तुमच्या आवडीनुसार लाल तिखट हळद, तुम्ही जर कुठला मसाला घालत असेल तर तोही टाका आणि मलाही सांगा तुम्ही कुठला टाकता, आणि आठवणीने वाटीभर पाणी टाका। तर आता ही कुरडयाच्या भाजीला बरं का। आणि मी काय केलं आहे, कुरडयाचा भुगा आहे ना थोडासा धुवून घेतला आहे, कारण तो आता कसं जुना पण होतो आणि असं धूळ पण असते, तर तो आता त्यामध्ये टाकून देते। हे बघा एकदम मस्त कोरडा कुरकुरीत आहे, असं नाही का भिजत घातलेला आहे। इतकी छान भाजी झाली ना, चवेला पण त्या भाजीपेक्षाही छान झाली, आणि विशेष म्हणजे शिजली पण पटकन। अगदी 1 ते 1.5 मिनिटात होणारी रेसिपी आहे, पटकन होणारी आणि अतिशय रुचकर अशी ही रेसिपी आहे। नक्की एकदा अशा पद्धतीने बनवा, खरंच छान होते कुरडयाची अशी भाजी। मला नव्हतं माहिती, कोणी तर अख्खीच कुरडई असं माझी आई सांगते की अख्खीच कुरडई जरी टाकली ना तशीच तरी ती छान वेगळी होऊन राहते आणि भाजी पण छान शिजते। चवेपुरतं मीठ टाका, माझ्याकडे वाळलेली कोथिंबीर होती मग मी ती टाकली, तिन्ही भाजी छान होते। बघा पाणी किती दिसतंय, अगदी सगळं त्या कुरडईला लागलं जातं आणि मस्त अशी भाजी होते। नक्की एकदा अशा पद्धतीने बनवा। आणि रोजच रेसिपी टाकते, 1 मिनिटाच्या कधी असतात, कधी 2-3 मिनिटाच्या, ते बघताय का बघत जा। छोटे छोटेच व्हिडिओ असतात, असं नाही का खूप मोठे मोठे। इंस्टाग्राम फेसबुक पेजवर पण असतात, तर तिथे ते चॅनल पेज फॉलो करा, लाईक करा आणि आठवणीने आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। बघा भाजीचा कलर तर छान आलेलाच आहे, कारण त्यात पाणी टाकून आपण शिजवलं आहे म्हणून। तर बघा शिजली पण छान आहे। तेव्हा चांगले खा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा आणि तेवढं जमलं तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा। हां बाय, मी पुन्हा येईल।